संभाजी महाराजांनी औरंगजेबाला पाहताच आपले प्रिय मित्र कवी कलश यांना विचारले, कविराज, तुम्हाला या प्रसंगावरनं काही कविता सुचतेय का? तर कविराज म्हणतात, यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग, जो रवि छबी लखत ही, खद्योत होत बजरंग, त्यो तव तेज निहार के तखत तेजत औरंग. म्हणजेच कविराज म्हणतात, रावण रूपी औरंग्याच्या दरबारात ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना आणण्यात आले, त्यावेळेस त्यांचे रूप हे रावणाच्या दरबारात आलेल्या शेंदूर फासलेल्या हनुमंताप्रमाणे भासत होते. आणि त्यांचे हे रूप पाहून जसा काजवा देखील सूर्याच्या उगमाच्या वेळेस सूर्याचे रूप पाहून निस्तेज होतोच, तसाच हा औरंगजेब देखील छत्रपती संभाजी महाराजांचे तेजस्वी रूप पाहून निस्तेज झाला व गुडघे टेकून त्याने सिंहासनाचा त्याग केला आणि आपले परमपूज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झाला. काय म्हणावं या प्रसंगाला. आणि कविराजांना या मरणाच्या दारात असून देखील असे सुचलेले कवन म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही त्यांच्या छाव्याला आणि आपल्या सर्व सरदारांना मावळ्यांना असलेली शिकवण काय असेल याचा फक्त आपण विचार करू शकतो.